माझे नाव बाळकृष्ण नामदेव रंदे, राहणार कवडशी बरड, तहसील बिहापूर, जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून आमचे शेतकरी आहो. शेतकरी असताना 17 ते 18 वर्षात वाडी प्रोजेक्ट आमच्या गावात लाभांड आणि लुपिंगच्या मार्फत आले आहे. पूर्वी शेती आता जसे आजोबांनी केली, वडिलांनी केली त्याच पद्धतीत करत होतो. पहिले काय सोयाबीन घ्यायचा, चना घ्यायचा न पराठी घ्यायची, याच्याविषयी काही नव्हतं. आता लुपिंग फाउंडेशनच्या माध्यमातून फळबागात लावायला सुरुवात केली. फाउंडेशनकडून आम्हाला रोपं भेटली. आंब्याचे 25 झाडं, पेरूचे 20 झाडं आणि बांधावर लावासाठी असे 100 झाडं भेटले. असे झाडं बांधावर लावून सन्या आम्ही ती वाढीला सुरुवात केली. तेव्हा पुन्हा पाण्याचा प्रश्न आला. पाणी नव्हतं आपल्याकडे. मग पाणी कुठून तरी आणायचं, टाकायचं, गुंडानं म्हणा का काही तरी टाकायचं आणि ते झाड जगवलं. पुन्हा लुपिंगवाल्याला आम्हाला मदत केली का ते पिच्चर वगैरे दिले, पाणी टाकायचे आणि ते झाडाला लावले 2-2. हे प्रक्रियेनं म्हणजे हे लुपिंग फाउंडेशनच्या माध्यमातून जे आपल्याला जे जाणीव झाली आणि ज्याचा ते अनुभव घडला, ते आपलं जीवनाचं महत्त्व वाढलं ना. आपण त्या माध्यमातून आपण गावात जुळलो. नाहीतर शेती पूर्वी काळी आलं तर आलं ना, गेलं तर गेलं. शेतकऱ्याला काही हातात मिळत नव्हतं. शेतकरी हा उदासीन होता. जेव्हापासून आम्ही लुपिंग आणि नाबार्डमध्ये जुळलो आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं हे रासायनिक शेती करण्यापेक्षा जैविक शेती करा. त्याच्या तुम्ही जीवामृत बनवा, अग्निअस्त्र बनवा. हे जर तुम्ही आपल्या फळाला दिलं तर झाडही निरोगी राहील आणि तुम्ही निरोगी राहाल आणि त्याच्यापासून चांगलं तुम्हाला खायला भेटेल. आणि यंदापासून आम्हाला पुन्हा 2 एकर जैविक शेती करण्याची तयारी आमची सुरुवात आहे.